गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हदगाव येथील शांतता समिती बैठक संपन्न। पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या उपस्थितीमध्ये हदगाव येथे शांतता समिती बैठक संपन्न। आगामी गणेशोत्सव, पोळा, नवरात्रोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर हदगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुमन मंगल कार्यालय येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबूराव कदम, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील, सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समिती बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बोलताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की गणेशोत्सवात जर कोणी डीजे वाजवला तर त्यांचा डीजे 2 महिन्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बंद राहील। कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा, सर्व सणोत्सव शांततेत पार पाडावे असेही बोलताना अविनाश कुमार म्हणाले। जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम। खूप चांगला इथे वाटला मला वाटतो की आदरणीय आमदार साहेब, माजी खासदार साहेब आणि आमचे सर्व टीम आणि त्याचबरोबर जे सर्व मंडळीचे लोक आहेत, मंडळचे लोक त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनी इतके चांगला प्रतिसाद दिलेला की मला वाटतो की हदगाव, जसा मी आमच्या स्पीचमध्ये सुद्धा सांगितलं की एक आदर्श म्हणून नांदेडमध्ये आणि महाराष्ट्रासाठी आम्ही तयार करू शकतो असं मला वाटतो की इथे पब्लिक आणि पोलीसची कॉपरेशन, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हची कॉपरेशन खूप चांगला राहणार। आणि आगामी सण उत्सव आहे, गणपती आहे, ईद मिलाद आहे, उद्या पोळा होणार, हा सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू असा मला वाटतो। इथे आगामी गणेशोत्सव आहे, काय गणेश मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या मी एकदम पॉईंट वाईज जर सांगू तो आपण डीजे मुक्त गणपती, अवैध धंदे मुक्त गणपती, तसेच पर्यावरण सोबत जे मिळून आपण शांततापूर्वक गणपती करू। तसेच आगामी जे ईद मिलाद पण होणार, आगामी अजून जे जास्त उत्सव आहे, दुर्गादेवी मिरवणूक वगैरे होणार, सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू। सर्व समाजमध्ये सलोखा ठेवून आणि चांगला समन्वय ठेवून साजरा करू। हमारी एक इच्छा थी सर